बाळा, खूप उदास झाला आहेस. आयुष्यात सगळं काही फिसकटलेलं वाटतंय. आयुष्याच्या सगळ्या वाटा बंद झाल्यात असं वाटतंय. तू करत होतास एक आणि झालं एक. आयुष्यात मेहनत केलीस, सतत कष्ट केलंस, लोकांचं चांगलं चिंतलंस, तरीही तुझ्या नशिबी दुःख का बरं असं वाटतंय ना? हो, हेच बोलायसाठी तुझ्यावर आलो आहे मी आज. बाळा, तुला माहिती आहे का, तू मागील जन्मात काय गोष्टी केल्या आहेस ते? मागील जन्मात तुझ्या हातून कोणत्या चांगल्या गोष्टी झाल्या आणि कोणत्या वाईट झाल्या हे तुला माहीत नाही. तसंच आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात सुख येणार आहे की दुःख येणार आहे हे हे देखील तुला माहिती नाही. मग त्याच्यासाठी उदास कशासाठी राहायचं? जे काही येणार आहे ते आपण स्वीकारून पुढे जायचं. मला माहिती आहे तुला लोकांनी त्रास दिला आहे, तुझ्यावरती नको ते आरोप केले आहेत, तुझं वाईट चिंतलं, तुला फसवलं, तरी देखील तू संयमाने इथंपर्यंत आलास. पण बाळा, अरे ही तर तुझ्या चांगल्या कर्माची सुरुवात होती. मी तुला दिलेली चांगली बुद्धीचा एक संकेत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास होता. म्हणून या सगळ्या संकटांना, सगळ्या अडचणींना तोंड देत तू इथंपर्यंत आलास. परंतु एवढं करून आता तुला असं वाटतंय, मी इतकं केलं तरी मला स्वास्थ्य भेटत नाही. माझ्या मनात नेहमी घालमेल आणि शंका राहते आहे. तर बाळा, याचं उत्तर एकच आहे. तू तुझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक प्रसंग, मग तो चांगला असो किंवा वाईट असो, हा मी तुला दिलेला, तू जेवढं तुझं मन उदास ठेवशील, निराश ठेवशील, तेवढ्या तुला या छोट्या छोट्या अडचणी, छोटी छोटी संकटं देखील मोठी वाटू लागतील. पण तू जेवढं तुझं मन आत्मविश्वासानं भरून ठेवशील, माझ्या कृपाशीर्वादानं भरून ठेवशील, तेव्हा मोठ्या मोठ्या अडचणी, मोठी संकटं देखील तुला छोटी वाटू लागतील. तू जेव्हा मनात आणशील, माझ्या आयुष्यात जे काही होईल ते स्वामींचा कृपाशीर्वाद आहे, मग ती चांगली गोष्ट असो किंवा वाईट गोष्ट असो, तेव्हा तुला आतून जे समाधान भेटेल तेच तुला आयुष्य जगण्यासाठी पुरेसं असेल. बाळा, तुझ्यावरती अन्याय झाला, तुला लोकांनी त्रास दिला, अरे त्यांचं कर्म त्यांनी केलं, तू कशाला त्यांच्या कर्माची चिंता करतोयस? तू तुझं कर्म करत राहा. त्यांच्या कर्माची शिक्षा, त्यांच्या कर्माचं फळ मी त्यांना नक्कीच देणार आहे. फक्त आत्ता त्यांच्या पुण्याईचा भाग चालू आहे. जेव्हा त्यांच्या पुण्याईचा भाग संपेल तेव्हा मात्र त्यांना कोणीच त्यांच्या कर्माच्या दंडापासून वाचवू शकणार नाही बाळा. म्हणून आता कुणाची तक्रार करू नको, ना नशिबाची करू नकोस, ना स्वतःची करू नकोस. जे काही आहे ते पदरात स्वीकार आणि पुढे वाट चालत राहा. कारण मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना आणि प्रत्येक वर्ष मी नियोजित करून ठेवलं आहे. तू फक्त कर्म करत राहा, ते देखील चांगलं कर्म करत राहा. तुझ्या हातून होणारं चांगलं कर्म तुझ्या पुण्याईमध्ये भर टाकेल आणि आयुष्यात, याच आयुष्यात काय, तू पुढच्या आयुष्यात देखील खूप मोठा आणि यशस्वी होशील. म्हणून बाळा, माणसाने आयुष्य जगताना नेहमी पैसा, संपत्ती याचा विचार न करता आपण कर्म काय करतो आहे याचा विचार करावं. कारण तेच आपल्या आयुष्यात जगण्याचा आणि पुढील आयुष्याचा मार्ग ठरवतात. माणसाला वाटतं माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, माझं कोणीच काही वाईट करू शकत नाही. पण माणसाचं कर्म त्याला कधीच सोडत नाही. म्हणून बाळा, आता निराश होऊ नको, उदास होऊ नको. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं आहे ते स्वीकारून पुढं जा. कारण येणाऱ्या प्रत्येक क्षणात तुला आनंद मिळणार आहे. हो, हा माझा शब्द आहे. कारण तू माझा भक्त आहेस. तुझी आता संकटांची वेळ संपलेली आहे आणि आनंदाची वेळ चालू होत आहे. तुझ्यात असणारा नाउमेदपणा, तुझ्यात असणारी नैराश्य याला जाळून टाक आणि येणाऱ्या सूर्योदयाला, तुझ्या आनंदाच्या सूर्योदयाला सामोरे जाण्यासाठी तयार राहा. बाळा, हा संदेश जर तुझ्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नको.